आपल्याला कल्पना आहे की 2002 ते 2014 शिवसेना विरोधी पक्षात होती आणि विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम आम्ही सातत्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलं होतं. 2014 पासून आतापर्यंत आम्ही सत्तेत आहोत. माननीय एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसाच आम्ही पुढे विचाराचा चालवत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांची जी भूमिका होती की जिथे जिथे कमी त्या ठिकाणी आम्ही, अशा पद्धतीने मदतीची भूमिका शिंदेसाहेबांनी पुढे नेलेली आहे. आज महिलांवर आपण बघतोय की अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. चिमुकल्यांवरती एक अत्यंत वासनांध प्रवृत्ती धुमाकूळ घालतीये. अशा वेळेला अशा आरोपींना कडक फाशीची शिक्षा होण्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार आहोत. या मुलींच्या पुनर्वसनासाठी जे काम करावं लागतं ते देखील आम्ही काम करत आहोत. पण त्याचबरोबर या ज्या 2.25 कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या आणि निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर सुद्धा काम करण्याचा माझा इरादा आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय की शिवसेना महिला आघाडी एवढ्या मोठ्या संख्येने काम करते. त्यामुळे त्याचं नेतृत्व ज्या सगळ्या महिला करतायत त्या सर्व जणींना त्यांच्या क्षेत्रामध्ये काम सोपं व्हावं या दृष्टिकोनातून जी काही मदत आणि मार्गदर्शन लागेल ते देखील विधिमंडळाच्या माध्यमातून मी करणार आहे.